नमस्कार शेतकरी मित्र, आज आपल्या प्लॉटला 100 दिवस पूर्ण झालेले आहेत। आपल्या प्लॉटची लागवड 15 फेब्रुवारी 2026 महाशिवरात्र या दिवशी झालेली होती आणि आज तारीख आहे 25 मे 2026। आज पूर्ण 100 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आपण एक टार्गेट ठेवलेलं होतं, 100 दिवसात ऊस बांधायला सुरुवात करायचीच आणि आज आपण ऊस बांधायला सुरुवात केलेली आहे। तुम्ही बघू शकता ऊसाची वाढ, फुटव्यांची संख्या एकदम समाधानकारक आहे आणि ऊसाने आता कांडे बांधायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे आम्ही बांधणी सुरुवात केली। लागवडीचं अंतर जोडवळ जे आहे, 2 ओळीतलं अंतर 6 फूट आहे। हे अंतर 6 फूट आणि 12 फुटाचा पट्टा सोडलेला आहे। हा आहे तो 12 फुटाचा पट्टा। 86-032 या जातीची लागवड केलेली आहे। हे 6 फूट अंतर तुम्ही बघू शकता। समाधानकारक फुटवे आहेत। त्यानंतर त्या फुटव्यांची जे बुडातून जाडी आहे, ती जाडी सुद्धा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने जाडी। कांडी तर बघा, कांडी बांधायला सुरुवात केली आणि आपण जे टार्गेट ठेवलेलं होतं 100 दिवसात बांधणी करायचीच, 100 दिवसात बांधणी करण्यायोग्य ऊसाची वाढ, त्याचं संगोपन त्या पद्धतीने करायचंच हे ठरवलं होतं आणि ते ठरवल्याप्रमाणे आपण आज हे आपलं टार्गेट पूर्ण केलं आहे। बघू शकता 6 फुटातून अशा पद्धतीने बांधणी केली आणि पूर्ण पाणी व्यवस्थापन हे ड्रिपच्या माध्यमातून आहे। आता आज बांधायचं झालं की लगेच हे जे वरच्या बाजूला ड्रिप टाकलेलं आहे, हे ड्रिप आता आपण इथं खाली बेडवर घेणार आहे। बघू शकता जर आपण व्यवस्थित लागवडीपासून नियोजन जर केलं, आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि त्या पद्धतीनं जर आपण केलेलं नियोजन अंमलबजावणी जर केली तर निश्चितपणे आपण आपलं टार्गेट साध्य करू शकतो। बघू शकता हे 12 फूट अंतर आहे। ऊसाची वाढ बघा, खालून फुटवे बघा आणि ते फुटव्यांचा जाडी बघा खालून। 100 दिवसात तुम्हाला ट्रॅक्टरचा आवाज सुद्धा येत असेल। 3 चाकी ट्रॅक्टर पॉवर टेल त्याने आपण बांधणी करतोय। खूप चांगल्या पद्धतीनं माती लागते। खत व्यवस्थापन, पाणी नियोजन योग्य पद्धतीनं जर केलं तर हे आपल्याला सहज शक्य आहे। ही लागवड जी आहे, लागवड आपण नाना तंत्रज्ञानचे जनक नाना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे आणि खूप छान मार्गदर्शन त्यांनी करून आपल्याला एक सुंदर असा प्लॉट उभा करण्यासाठी सहकार्य केले आहे। अशा पद्धतीने आपण 86-032 या वाहनाची लागवड करून
हा सुंदर असा प्लॉट उभा केलेला आहे. ड्रिपच्या माध्यमातून वेळोवेळी आपण योग्य ते खतं सोडणं, त्याचबरोबर अधूनमधून फवारणी घेणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर पाणी व्यवस्थापन. आता हे आमचं जे रान आहे, ही जी जमीन आहे, ही जमीन पूर्णपणे चोपन जमीन आहे. जास्त पाणी झाल्यावर ह्या जमिनीत निचरा होत नाही, त्यानंतर कुठलंही पीक सुधरत नाही, त्याची व्यवस्थित मुळी चालत नाही. त्यामुळे उत्पन्नामध्ये बऱ्यापैकी घट होत असते. त्यासाठी थोडासा बदल म्हणून यावेळेस आम्ही 86-032 या वाहनाची लागवड नाना तंत्रज्ञानचे जनक नाना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केली. आणि खरोखर आज या 100 दिवसात मी खूप समाधानी आहे की आपण जे काय केलं आहे ते यशस्वीपणे पार पडलेलं आहे. त्यात आपण पुढील काळात 100% यशस्वी होणार आहोत. आत्तापर्यंतचा जे काय घटनाक्रम आहे आणि त्याच्यानुसार ऊसाची जी झालेली वाढ आहे त्यात मी खूप समाधानी आहे. आपण पूर्ण प्लॉट फिरतोय. असं कुणाला वाटू नये की प्लॉटचा एक कोपरा चांगला आहे किंवा 1-2 साऱ्या चांगले आहेत आणि तेवढेच दाखवलेत, आणि दुसरीकडचं जिथं ज्या बाजूला प्लॉट एकदम असा कमी दिसतोय, व्यवस्थित आलेला नाही, तो झाकून ठेवला, असं काहीही नाही. पूर्ण प्लॉटमध्ये मी फिरतोय. मुद्दाम म्हणून आज पूर्ण प्लॉट तुम्हाला दाखवायला लागले. आपलं टार्गेट 100 दिवसात ऊस बांधणे. आता हे ऊस बांधायच्या अगोदर आपण काल कोंबडी खत टाकून घेतलेलं आहे. ते चांगल्या प्रकारचं कोंबडी खत आहे. हे तुम्ही बघू शकता. अंड्यावरची जी कोंबड्या असतात, पोल्ट्री फार्म आहे, त्या पोल्ट्रीमधूनच आपण हे खतं घेतलेले आहेत आणि तेच खत आपण या ठिकाणी टाकले. त्यात बुसकट वगैरे काय नसतं, त्याच्यामुळं आपल्याला रिझल्टही चांगला येऊ शकतो. तर आता भविष्यात जे ॲव्हरेजचा जो हिशोब आहे तो जो काय होईल किंवा इथून पुढं ऊसाची जी वाढ असेल त्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करीन. आता पावसाळा जवळ आलेला आहे, त्यामुळं आता हे आपण बांधणी करून घेतोय. पावसाच्या अगोदर बांधणी केली तर थोडीशी मातीही लागायला, पुन्हा हे आमचं रान चोपणाचं असल्यामुळे वापसा लवकर होत नाही. एकदा रान भिजलं की तो खूप मोठा आमचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर इकडं नीट रस्ते नाहीत. पाऊस सुरू झाला की रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आमच्याकडं. त्यामुळं आपण हे 100 दिवसाचं टार्गेट ठेवलेलं होतं आणि हे टार्गेट आज आपण पूर्ण केलं आहे. हे टार्गेट पूर्ण झाल्यामुळे खूप समाधान वाटतंय. आता बघूयात पुढचं जे टार्गेट ठेवलेलं आहे ते टार्गेट म्हणजे ॲव्हरेज, ते सुद्धा बघू. पूर्ण करायचा प्रयत्न 100% करणार आणि त्यावेळेस तुम्ही सगळेजण साक्षीदार असणारच आहात. ॲव्हरेज किती निघलं. ऊसाला जास्त पाणी लागतंय हा जो एक आपला गैरसमज आहे तो अगोदर डोक्यातून काढून टाका. तुम्ही बघा, एकच लेटर टाकलेलं,
डबल लॅटरची गरज आहे असं तसं जे काय चालू आहे सध्या, मला तर वाटत नाही डबल लॅटरची गरज, कारण एकाच लॅटरवर भरपूर पाणी होतं आहे. एक तासभर जरी चालवलं तरी सुद्धा भरपूर पाणी होतं आहे. आणि डबल लॅटर टाकून उगीच आपण कशाला खर्चात जातोय, हा प्रश्न मला सुद्धा सारखा सतावत असतो. जर एवढ्या कमी पाण्यावर आपली शेती होत असेल तर आपण उगीच का खर्च वाढवायचा. आणि हे पाहिल्यानंतर थोडंसं नवीन शेतकऱ्याला वाटतं खूप खर्च आहे. खर्च काय नाही, सलग लागण जी 4 फुटी 5 फुटी, त्यानंतर डोळा लागण, कांडी लागण, ही जी आहे त्याचा खर्च आणि ह्याचा खर्च, ह्या दोन्हीचं जर आपण तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल कुठला खर्च जास्त आणि कुठला खर्च कमी. खर्चाचं काही फरक पडत नाही, दोन्ही खर्च तेवढेच येतात. पण उत्पन्नामध्ये मात्र आज तुम्ही जेवढं उत्पन्न काढताय त्याच्या डबल उत्पन्न निघू शकतं, हे मला आज 100 दिवसामध्ये लक्षात यायला लागलं, थोडा थोडा अंदाज यायला लागला. चला तर मग आपण भेटूयात पुढील काही दिवसात. ऊसाची प्रगती कशी आहे ते तुम्हाला नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो. धन्यवाद.